हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ऑफिसर्स इंग्लिश. सो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत क्लास 9थमधील लेसन द नेकलेस. हा पर्सनली माझासुद्धा फेवरेट लेसन आहे 9थमधला. अतिशय छान स्टोरी आहे, खूप चांगलं असं मॉरल आहे स्टोरीमध्ये आणि एक छोटीशी चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे आपल्याला या स्टोरीवरून समजते. चला तर मग स्टोरी सुरू करूया. द नेकलेस पार्ट 1. Matilda was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. Matilda ही एक सुंदर आणि आकर्षक मुलगी होती आणि एरर ऑफ फेट म्हणजे नशीब आणि एरर म्हणजे चूक. नशिबाच्या चुकीमुळेच शी बॉर्न इंटू अ फॅमिली ऑफ क्लर्क्स. एका साध्या क्लर्क्सच्या घरात तिचा जन्म झाला होता. म्हणजे एका साध्याशा मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला होता. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, लव्ड ऑर टू बी वेडेड टू ॲन ॲरिस्टोक्रॅट. साध्याशा घरात जन्म झाल्यामुळे तिचं प्रसिद्ध असण्याशी किंवा कुणाकडून खूप जास्त केअर, खूप जास्त प्रेम मिळण्याशी किंवा एखाद्या ॲरिस्टोक्रॅट म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाशी वेडेड म्हणजे लग्न करणे, तर एका श्रीमंत माणसाशी लग्न करण्याशी तिचा काहीही संबंध नव्हता किंवा ती काही ते तसं करू शकत नव्हती, कारण तिचा स्वतःचा जन्म एका साध्या घरात झाला होता. अँड सो शी लेट हरसेल्फ बी मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. त्यामुळेच तिला नाईलाजानं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमधील कनिष्ठ अधिकाऱ्याशी लग्न करावं लागलं. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. ती साधेसे कपडे घालायची कारण महाग कपडे ती अफोर्ड करू शकत नव्हती. अफोर्ड म्हणजे परवडणे. महागीचे कपडे तिला परवडू शकत नव्हते. शी सफर्ड एंडलेसली फिलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ. ती कायमच स्वतःला त्रास करून घ्यायची कारण तिला वाटायचं की लक्झरीज म्हणजे ऐशाराम, जीवनातल्या सगळ्या ऐशारामांवर आपला हक्क आहे असं तिला नेहमी वाटत राहायचं. शी सफर्ड बिकॉज हर शॅबी पुअर फर्निश्ड हाऊस. तिला त्रास व्हायचा कारण तिचं घर अतिशय साधंसं आणि जास्त डेकोरेटिव्ह किंवा चांगलं फर्निचर असलेलं नव्हतं. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट इवन हॅव नोटिस्ड टॉर्मेंटेड हर अँड मेड हर रिझेंटफुल. या सगळ्या गोष्टी ज्या तिच्या क्लासच्या इतर बायकांनी लक्षातसुद्धा घेतल्या नसत्या, टॉर्मेंटेड त्या तिला फारच त्रास द्यायच्या. अँड मेड हर रिझेंटफुल आणि त्यामुळे ती खूपच संतप्त व्हायची. शी ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेशियल मेन्शन विथ वास्ट रूम्स अँड इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स, परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स. ती अशा घराचं स्वप्न बघायची जे भव्य असेल, एखाद्या राजवाड्यासारखं असेल, ज्यामध्ये मोठ्या मोठ्या रूम्स असतील आणि लहान लहान खोल्यासुद्धा असतील. परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स, जिथं ती आपल्या मैत्रिणींसोबत बसून दुपारच्या वेळी छानशा गप्पा मारू शकेल. अशा सुंदरशा घराचं तिचं स्वप्न होतं. अशा प्रकारे ही मतिल्डा जी आपल्या आयुष्यापासून फारच निराश होती, तिच्या अपेक्षा फार मोठ्या मोठ्या होत्या आणि त्यामुळे तिची कायमच चिडचिड व्हायची आणि ती निराश राहायची. येट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग, अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव्ड. तिच्याकडे ना महागाचे ड्रेसेस होते, ना दागदागिने होते, यातलं काहीही नव्हतं. अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव्ड. आणि ह्याच गोष्टी अशा होत्या ज्या तिला आवडायच्या. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एन्वाईड, टू बी सॉट आफ्टर. तिला कायमच वाटत राहायचं की आपण इतरांपेक्षा आकर्षक दिसलं पाहिजे आणि ती कायमच दुसऱ्यांचा मत्सर करत राहायची. शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, हुम शी अवॉइडेड व्हिजिटिंग. तिची एक कॉन्व्हेंटमधील जुनी मैत्रीण होती. ती फारच श्रीमंत होती, पण मटिल्डा तिच्याकडे जायचं टाळायची. शी अवॉइडेड व्हिजिटिंग बिकॉज आफ्टरवर्ड्स शी वूड वेप विथ रिग्रेट, डिस्पायर अँड मिझरी. कारण त्या मैत्रिणीकडून आल्यावर
मथिल्डाला फार दुःख व्हायचं, ती निराश व्हायची आणि स्वतःची जी दुर्दशा आहे ती पाहून तिला फारच संताप यायचा. वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ ॲन एअर ऑफ ट्रायम्फ होल्डिंग अ लार्ज एनव्हलप इन हिज हँड. एक दिवस मथिल्डाचा नवरा फारच खुश होऊन घरी आला, विजयी मुद्रेने घरी आला. होल्डिंग अ लार्ज एनव्हलप इन हिज हँड, आणि त्याच्या हातामध्ये एक मोठा एनव्हलप पकडलेला होता. लुक ही सेड, तो म्हणाला, बघ मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. शी टोअर अपॉन द पेपर अँड री आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. तिने घाईघाईने तो लिफाफा फाडला आणि त्यातलं कार्ड बाहेर काढलं. त्याच्यावर हे शब्द उमटलेले होते. द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड मॅडम जॉर्जेस रॅम्पुनिया रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मिस्टर अँड मॅडम लॉयझल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हनिंग ऑफ मंडे जानेवारी 18. तर ते एक निमंत्रण होतं जे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन आणि त्यांची वाईफ मिस जॉर्जेस रॅम्पुनिया यांच्याकडून आलेलं होतं. त्यांनी मिस्टर अँड मॅडम लॉयझल्स यांना मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मंडे जानेवारी 18 या तारखेला एका कार्यक्रमासाठी आमंत्रण धाडलं होतं. इन्स्टेड ऑफ बीइंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली. मथिल्डाच्या नवऱ्याने विचार केला होता की स्वतः मिनिस्ट्रीमधील म्हणजे मंत्रालयातील आमंत्रण पाहून मथिल्डा खुश होऊन जाईल, पण खुश व्हायच्या जागी शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली, तिने धुसफुसतच तो एनव्हलप टेबलवर फेकून दिला. अँड मटर्ड, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो. आणि ती तोंडातल्या तोंडातच बडबडू लागली, तुझी काय अपेक्षा आहे की मी या एनव्हलपचं काय करू, आणि समजा मी पार्टीला गेलीच तर मी असं काय घालून जाऊ, माझ्याकडे तर चांगले कपडेच नाहीत. अशा प्रकारे ती बडबडू लागली. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. ही स्टॅमर्ड, व्हाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सिम्स व्हेरी नाईस. मथिल्डाच्या नवऱ्याने या गोष्टीचा विचार केला नव्हता. तो तिला म्हणाला, का जो ड्रेस आपण घेतला होता आणि जो थिएटरमध्ये घालून आली होती तो तर खूपच छान आहे, तू तोच का नाही घालत. ही स्टॉप स्टर्न डिस्ट्रेस्ड टू सी हिज वाईफ क्राईंग. पण तो थांबला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण त्याची बायको जी आहे ती रडत होती. मथिल्डा रडत होती. ही स्टटर्ड, व्हॉट्स द मॅटर, लेट्स सी मथिल्डा, हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. काय झालं मथिल्डा, ठीक आहे आपण बघूया एका छानच्या ड्रेसची किंमत किती असेल, असं त्यांनी मथिल्डाला विचारलं. शी थॉट ऑफ अ मोमेंट कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट अन इमिजिएट रिफ्युजल. क्षणभर विचार केला, ती मनातल्या मनात किमतीचा विचार करू लागली. आणि ती हा सुद्धा विचार करत होती की असे किती पैसे मागाव की जेणेकरून समोरचा व्यक्ती अचानक नाही म्हणू शकणार नाही, किंवा तिच्या नवऱ्याने अचानक नाही म्हटलं नसतं, असे किती पैसे मागाव याचा ती विचार करू लागली. ॲट लास्ट शी ॲन्सर्ड हेजिस्टेडली. शेवटी ती किती संकोचून म्हणाली, आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रान्सेस. मला एक्झॅक्टली तर सांगता येणार नाही, पण मला वाटते 400 फ्रान्सेसमध्ये माझं काम होऊन जाईल. फ्रान्सेस म्हणजे तिथली करन्सी. He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nanterre with a few friends. तो थोडा निराश झाला, कारण एक्झॅक्टली तेवढंच पैसे तो एक गन विकत घेण्यासाठी जमवत होता, जी त्याला आपल्या मित्रांसोबत शिकारीसाठी जायला हवी होती. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. तो म्हणाला, ठीक आहे मी तुला 400 फ्रान्स द्यायला तयार आहे, पण त्यामध्ये तू एक छानसा सुंदर ड्रेस आण. The day of the party drew near and Madame Loisel seemed sad, restless, anxious, though her dress was ready. पार्टीचा दिवस जवळ आला, पण अजूनही मॅडम लॉयझेल या खूपच उदास दिसत होत्या, अस्वस्थ दिसत होत्या. जरी त्यांचा ड्रेस रेडी असला तरी त्या
काहीशा निराश वाटत होत्या. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, "व्हॉट इज द मॅटर? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days." एक दिवस मथिल्डाचा नवरा तिला म्हणाला, "काय झालं? काय गोष्ट आहे? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. मागच्या 3 दिवसापासून तू थोडी विचित्र वागत आहेस." शी रिप्लाइड, "आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल, नॉट अ सिंगल स्टोन टू विअर." मथिल्डाने उत्तर दिलं की मी निराश आहे कारण माझ्याकडे एकही दागिना नाही. एखादं साधं मौल्यवान रत्नसुद्धा पार्टीत घालायसाठी माझ्याकडे नाही. आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी. कदाचित मी पार्टीला येणार नाही. यू कुड विअर फ्लॉवर्स, ही सेड. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर. तू फुलं घालू शकतेस. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर. यावेळी ते खूपच फॅशनमध्ये असतात. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. पण मॅडम लॉयझल म्हणजे मथिल्डा काही कन्व्हिन्स झाली नाही. तिची समजूत पटली नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. दुसऱ्या दिवशी ती आपल्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपलं दुःख, आपलं डिस्ट्रेस आपल्या मैत्रिणीला सांगितलं. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड वॉर्डरोब, टूक आउट अ लार्ज बॉक्स, ब्रॉट इट बॅक, ओपनड इट अँड सेड टू मॅडम लॉयझल, चूज माय डिअर. मॅडम फॉरेस्टियर या आपल्या वॉर्डरोब म्हणजे आपल्या कपाटाकडे गेल्या आणि तिथून त्यांनी एक मोठा बॉक्स आपल्यासोबत आणला. तो बॉक्स उघडून त्या मथिल्डाला म्हणाल्या, चूज माय डिअर. बघ यातलं काही तुला हवं असेल ते घे. फर्स्ट मथिल्डा सॉ सम ब्रासलेट्स, देन अ पर्ल नेकलेस. आधी मथिल्डाने काही ब्रासलेट्स ट्राय केले, त्यानंतर एक मोत्याचा हारसुद्धा तिने घालून पाहिला. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. आणि ती प्रत्येकच दागिना आरशामध्ये घालून बघत होती. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. ती कायमच विचारत होती, तुझ्याकडे अजून काही नाही का, अजून काही नाही का. व्हाय, येस, बट आय डोंट नो व्हॉट्स यू लाईक. त्यावर मॅडम फॉरेस्टियर म्हणाल्या, हो आहे, पण मला माहिती नाही तुला काय आवडेल. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स अ सुपर्ब डायमंड नेकलेस. अचानक तिला एका ब्लॅक कलरच्या बॉक्समध्ये एक खूपच सुंदर असा डायमंड म्हणजे हिऱ्याचा नेकलेस दिसला. अँड हर हार्ट बिगन टू बीट विथ अनकंट्रोल डिझायर. आणि तिचं हृदय तीव्र इच्छेनं जोरजोरानं धडधडू लागलं. हर हँड्स ट्रम्बल ॲज शी टूक इट. जेव्हा तिने तो हिऱ्याचा हार हातात घेतला तेव्हा तिचे हात थरथरू लागले. शी फास्टन्ड इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन इकास्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. तिने तो हार घाईघाईने आपल्या गळ्याभोवती गुंडाळला आणि अत्यंत आनंदाने ती स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहत राहिली. देन शी आस्क्ड अनॅक्सियसली, हेजिस्टेटिंग, वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस. मथिल्डाने काहीशा अस्वस्थतेने आणि संकोचाने मॅडम फॉरेस्टियरला विचारलं, वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस. तू मला हा हार देशील का, फक्त हा. व्हाय, येस ऑफकोर्स. त्यावर मॅडम फॉरेस्टियर म्हणाल्या, येस ऑफकोर्स, का नाही, मी तुला हा हार नक्कीच देईल. शी थ्रीव हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्च्युरसली, देन फ्लेड विथ हर ट्रेजर. तिने अत्यंत आनंदाने मॅडम फॉरेस्टियरच्या गळ्याला मिठी मारली आणि आपला खजिना घेऊन ती पसार झाली, निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. मॅडम लॉयझल वॉज अ सक्सेस. पार्टीचा दिवस उगवला आणि पार्टीमध्ये मॅडम लॉयझल खूपच सक्सेसफुल ठरल्या. शी वॉज प्रेटियर दॅन ऑल द अदर वुमन, एलिगंट, क्वेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. तिथे आलेल्या इतर बायकांपेक्षा मथिल्डा फारच सुंदर दिसत होती आणि अत्यंत आनंदामध्ये ती होती. शी डान्स्ड वाईडली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. ती बेधुंद होऊन नाचू लागली आणि आपलं सुंदरता आणि आपलं यश यामध्ये ती सर्व काही विसरून गेली. फ्लोटिंग ऑन द क्लाउड ऑफ हॅपीनेस. जणू काही ती आनंदाच्या आभाळावरच तरंगत होती. मथिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. मथिल्डा आणि तिचे पती हे जवळपास सकाळच्या 4 वाजता ती पार्टीमधून बाहेर पडले. वेन दे वर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. आणि जेव्हा ते रोडवर आले, जेव्हा ते रस्त्यावर आले, त्यांना कुठेच टॅक्सी मिळाली नाही. दे वॉक डाऊन टुवर्ड्स द सेन टिल दे फाउंड वन. ते थोड्या दूर चालत आले जिथे त्यांना एक टॅक्सी मिळाली.
They were dropped off at their door in this mattress and sadly it was all over for her. टॅक्सीने त्यांना आपल्या घरापर्यंत सोडलं आणि अचानकच सगळं काही संपून गेलं. मथिल्डा ज्या दिवसाची वाट पाहत होती किंवा ज्या पार्टीमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती आणि जिने एवढा आनंद उपभोगला ते सर्व आता संपुष्टात आलं होतं. In front of the mirror, she took a final look at herself in her glory. ती आरशासमोर जाऊन उभी राहिली आणि शेवटचं एकदा स्वतःची सुंदरता निहाळावी म्हणून तिने आरशामध्ये बघितलं. But suddenly she uttered a cry. She no longer had the necklace around her neck. पण अचानक ती जोरजोरानं ओरडू लागली कारण जो नेकलेस तिने मॅडम फॉरेस्टियरकडून उधार घेतला होता तो आता तिच्या घड्याभोवती नव्हता. What is the matter? asked her husband. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा नवरा तिला विचारू लागला, काय झालं? She turned towards him, panic stricken. I no longer have Madame Forestier's necklace. ती तिच्या नवऱ्याकडे वळली आणि तिला अतिशय धक्का बसला होता. ती मिस्टर लॉयझलला म्हणाली की माझ्याकडे मॅडम फॉरेस्टियरचा नेकलेस नाही. He stood up, distraught. What? How? That's impossible. तो उभा राहिला. त्याला पण धक्का बसला होता. काय? कसं? हे शक्य नाही असं तो शेवटी म्हणाला. तर अशा प्रकारे हा द नेकलेस या लेसनमधील पार्ट 1 इथे संपतो. आता स्टोरीमध्ये पुढे काय झालं हे आपण पाहूया पार्ट 2 मध्ये. आय होप दिस व्हिडिओ इज युजफुल फॉर यू ऑल. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.